भेंडीची भाजी तर सगळेच करतात। आज आपण रस्सा भेंडी करूयात। भेंडी आधी फोडणीत पूर्ण परतून घ्यायची, इतकी परतायची की ती भेंडी अगदी अर्ध्या मापाची झाली पाहिजे। आणि त्यानंतर इथे मी चिंच गुळ भिजत घालून ठेवलेली आहे आणि हे आहे तिळाचं कूट। सो मी तीळ आधी भाजून घेतलेत आणि मग खलबत्त्यात कुटलेत। तर तुमच्याकडे तिळाचं कूट नसेल तर शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल। या भाजीसाठी म्हणजे हे भेंडी परतायलाच फार वेळ लागतो, तर तिथे थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात, पण छान लागते ही भाजी। आणि मी सांगेन आवर्जून तिळाचं कूट घाला, कारण तिळाच्या कूटाने छान चव येते वेगळीच। हे बघा, अशी ही भेंडी परतून झालेली आहे। आता आपण ह्याच्यात चिंच गुळाचा कोळ घालूयात, जो आपण मगाशी भिजवत ठेवला होता। ते घालून आपण परत परतूयात। चिंचेच्या कोळानंतर थोडंसं पाणी पण आपण ह्याच्यात घातलं होतं। हा आहे काळा मसाला, आम्ही घरी केलाय, पण तुम्ही बाहेरचा विकतचा आणला तरी चालेल। आता ह्याच्यात आपण थोडंसं तिखट घालूयात चवीनुसार आणि आपण हे मस्त कालवून घेऊया। आता आपण चवीनुसार मीठ घालूयात ह्याच्यात आणि अगदी शेवटी आपण तिळाचा कूट घालायचा आहे, कारण तिळाचं कूट जास्त वेळ शिजलं तर त्याचा वास निघून जातो, म्हणून आपण तिळाचं कूट एकदम नंतर घालायचं। आता हे पाणी थोडंसं कमी झालं, तर त्यामुळे आपण ह्याच्यात अजून थोडंसं पाणी घालूयात। बाहेर खेळ चालू आहे त्यामुळे त्यांचा आवाज येतोय। आता हे भेंडी शिजत आलेली आहे आपली। आता आपण ते जे दाण्याचं कूट करून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यात घालूयात आणि अगदी 1 मिनिट नुसता चालू ठेवूयात गॅस, आणि मग त्यानंतर बंद केला तरी चालेल। नक्की करून बघा ही रेसिपी, आंबट गोड आणि तिळाची छान चव येते ह्याच्यात। हे बघा, आता आपण गॅस बंद करूयात। झाली आपली रस्सा भेंडी तयार। आजोबा 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 इकडे ये। आजोबा 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 पाय दुखले आजोबांचे। ये आजोबा ये आजोबा ये आजोबा 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 आजोबा। चला तर मग आज आपण करूया कोबीची भाजी, पण ही कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीची आहे, कारण आपण नॉर्मल कोबीची भाजी पोरं खात नाहीत, म्हणून म्हटलं कोबी कोफ्ता सब्जी करावी। तर आता हे कोबी खिसून घ्यायचं म्हणजे एक मोठं काम असतं, तर ते मी खिसून न घेता त्यासाठी एक शॉर्टकट काढला आहे। तो म्हणजे ते जे चॉपर मिळतं त्या चॉपर मधनं काढलंय मी हा कोबी। या कोबीमध्ये आपण कांदा लसूण मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकूयात आणि थोडंसं बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ, तिखट, मीठ, तीळ असे आपण सगळे ह्याच्यात घालून घेऊयात आणि पीठ मळून घेऊयात। मी हे पीठ मळल्यानंतर परत व्हिडिओ चालू करते। मी कोबी खिसून म्हणजे त्या चॉपर मधनं काढल्यानंतर मीठ घालून ठेवलं होतं, कारण मीठ त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपण हे पीठ मळू शकतो, म्हणजे पाणी वेगळं लागत नाही ह्याला। हे बघा, हे कसं पाणी सुटतं, मी 1 थेंब सुद्धा पाणी घातलेलं नाहीये ह्याच्यात। हे बघा, ते मगाशी पीठ मी असं मळून ठेवलेलं आहे। हे आपण कुकर मध्ये ह्याचे 2 शिट्ट्या करून घेऊ। मला अनायासे वरण भाताचा कुकर लावायचाच होता, त्यामुळे त्याच्यावर मी हे असं आपले भाजी पण ठेवली आहे, दोन्ही एकत्र होऊन जाईल, वेगळा गॅस वाया घालवायची गरज नाही, म्हणून मी असं केलं आहे। आपण हे आता शिट्टी करून घेऊया। आपले कोफ्ते इथे शिजतात, तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। ग्रेव्हीसाठी मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे आणि इथे खाली आलं, लसूण, कांदा, टोमॅटो चिरून घेतलेला आहे। हे बघा, आता मी काजू घालते सर्वप्रथम।
सगळं मी रफली चॉप केलंय, कारण हे सगळं आपण परत एकदा मिक्सर करणार आहोत. मी अशी ही ग्रेव्ही, ही मल्टीपर्पज ग्रेव्ही मी सगळ्यासाठी वापरते. आता ह्याच्यात आपण आलं लसूण घालूयात. मग आपण ह्याच्यात कांदे घालूयात. हा, मी मगाशी म्हणत होते की ही मी ग्रेव्ही मल्टीपर्पज साठी यूज करते. जर आपल्याला ह्याची भाजी म्हणजे पनीर मटर बनवायचं असेल तरी सुद्धा मी ही ग्रेव्ही यूज करते. आणि जर शेवची भाजी वगैरे करायची असेल तरी सुद्धा मी ही ग्रेव्ही यूज करते. इथे मी कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत, ते मी टाकते ह्याच्यात. आणि आता कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतायचं. ही ग्रेव्ही छान होते, कारण मी ह्याच्यात ना कुठलाही खडा मसाला घालत नाही. खडा मसाला मी भाजी करताना आधी तेलात घालते आणि मग त्याच्यानंतर ही ग्रेव्ही त्याच्यात घालते. याचं कारण म्हणजे खडा मसाला मिक्सरमधनं निघाला ना की खूप उग्र वास येतो. त्यामुळे मी इथे आधी कांदा टमॅटो आणि काजू आलं लसूण हे फक्त एवढंच मी परतून घेते. माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट पण आहे, पण ती रेडीमेड पेस्ट असल्यामुळे त्याचा वास येतो आणि मग ते नको वाटतं. म्हणजे ग्रेव्हीच्या भाजीत तरी नको वाटतं, म्हणून मी ग्रेव्हीच्या भाजीत आलं लसूण सोलून आणि चिरूनच टाकते. बाकी कोफ्त्यात मी टाकलंय आलं लसूण ची पेस्ट, विकतची पेस्ट टाकली आहे मी त्याच्यात. आणि जर 2 कांदे असतील तर 4 टमॅटो घ्या. टमॅटो जास्त घ्या कांद्याच्या प्रमाणे, कारण हे आंबट गोड छान लागतं. आणि ही जी ग्रेव्हीला टेस्ट आहे ती हे कांदा कॅरमलाइज झाला ना की ही टेस्ट जी आहे ती जरा वेगळी छान लागते. त्यामुळे कांद्याला प्रॉपर गोल्डन ब्राऊन होऊ द्या. आता म्हणजे होत आलाय पण पूर्ण झालेला नाहीये, अजून थोडासा गोल्डन ब्राऊन आपण करूयात आणि मग ह्याच्यात टमॅटो घालूयात. आता हळूहळू हा गोल्डन ब्राऊन व्हायला आला आहे, तर मग आपण मगाशी चिरून घेतलेले टमॅटो ह्याच्यात घालूया. टमॅटो लवकर शिजण्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. जरा आपण टमॅटो थोडे परतून घेऊया. आणि टमॅटो शिजायला जरा वेळ लागतो, तर मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे आपण टमॅटो परतताना थोडंसं मीठ त्याच्यात घातलं की मग टमॅटो लवकर शिजतो. आणि आपण हे मीठ ह्याच्यात ग्रेव्हीमध्ये इथे घातलेलं आहे, हे लक्षात ठेवूनच आपण पुढचं मीठ घालायचं, म्हणजे जास्त खारट होणार नाही. आपण छान परतून घेऊयात. आणि काजू घातल्यामुळे जरा दाटपणा येतो ग्रेव्हीला, म्हणून काजू घालायला विसरू नका. तुमच्याकडे ओले काजू असतील तर अतिउत्तम. माझ्या सासरी मिळतात ओले काजू, मी आणले नाहीत. इथे आम्ही कोरडे काजूच वापरतो. हे बघा किती छान परतत आली आपली ग्रेव्हीचं सारण. नॉर्मली ब्राह्मण पद्धतीच्या जेवणांमध्ये आलं लसणाचा आणि वाटणा घाटणाचा एवढा सामील नसतो, म्हणजे आपण वापरत नाही एवढं. पण खायला हवं आलं लसूण, कारण आलं लसूणमध्ये जे अँटी ऑक्सिडंट्स असतात त्याच्यामुळे आपले जे हृदयाचे विकार होतात, हार्ट अटॅक येणं, BP वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी जरा कमी होतात. म्हणून आलं लसूणचा जेवणात असावाच असावा. आणि कांदा टमॅटो. जर तुम्हाला लवकरात लवकर वेट लॉस करायचा असेल तर त्याच्यासाठी एक ट्रिक म्हणजे जेवढी भाजी जे काही आपण खातो त्याच्याबरोबर सलाड नक्की खावा. म्हणजे सलाडामुळे आपण जे कॅलरीज कंझ्युम करतो ते काय म्हणतात त्याला, सलाड डायजेस्ट करायला जास्त कॅलरीज लागतात, त्यामुळे ते इक्वलाइज होतं. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर तुम्ही वेट लॉस करणार असाल तर तुम्ही नक्की म्हणजे जेवणाबरोबर सॅलड घ्यायला विसरू नका. त्याचा मी एक डिटेल व्हिडिओ करणारच आहे, कारण आता मलाही वेट लॉस चालू करायचा आहे, पोस्टपार्टम वेट लॉस. ॲक्च्युली अजूनही मी लॅक्टेटिंग मदर आहे, त्यामुळे मी चालू नाही केला.
वेट लॉसची जर्नी. पण आता मी लवकरच चालू करणार आहे. वल्लभ आता झाला 1.5 वर्षाचा. मी लवकरच वेट लॉसची जर्नी पण चालू करणार आहे. ती पण मी चॅनलवर अपलोड करेन, नक्की बघा. मग असे केलेलं सारण मी मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवलेलं आहे. आता हे गार होईपर्यंत मी वाट बघेन. गार झाल्यावर ही ह्याची मी प्युरी तयार करेन. तोपर्यंत आपण बघूयात कोफ्ते झालेत का. चला आता आपण पेस्ट पण करून झालेली आहे, कोफ्ते पण तयार आहेत. तर मग आता आपण फोडणी घालूया. आता मी काय केलेलं आहे, 3 लवंगा, 3 दालचिनी, 3 लवंगा, 3 वेलदोडे आणि 1 दालचिनी, 1 तमालपत्र आणि काळी मिरी 3 असं घेतलेलं आहे. आता आपण हे तेलात टाकूयात आणि ह्याला खरपूस तळून घेऊयात. काय हे आपण हे खात नाही, पण ह्याचा जे पौष्टिकपणा असतो तो तेलात उतरायला हवा. त्यामुळे हे छान आपण तेलात परतून घेऊयात आणि मग आपण जिरं मोहरी घालूयात ह्याच्यात. आता आपण ह्याच्यात जिरं मोहरी घालूया. छान परतले गेलेले आहेत आपले खडे मसाले. तर आपण ह्याच्यात हे बघा, आपण मसाल्याची प्युरी केली होती, ग्रेव्ही केली होती, ती आपण ह्याच्यात घालूयात. सुरुवातीला हे ग्रेव्ही तेल ऍक्सेप्ट करत नाही, पण मग हळूहळू शिजत आली की मग ते एकजीव होतं. आता आपण ह्याच्यात हळद घालूयात आणि काही मसाले घालूयात. माझ्याकडे हा सुहानाचा पनीर मसाला आहे. हा खूप छान लागतो आणि 5 रुपयालाच मिळतो, त्यामुळे मी आणला होता. मागच्या वेळेस पण शेवेच्या भाजीत मी हा वापरला होता. सगळ्यांना घरात चव आवडली होती म्हणून हा मी परत आणला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान लागतो हा. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण ही ग्रेव्ही आता एकदा बॉईल करून घेऊयात. थोडंसं पाणी घातलंय मी ह्याच्यात आणि एकजीव करून घेतलाय. झाला आपला कोबी कोफ्ता रेडी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा हा, म्हणजे मोटिवेशन मिळतं.